डॉक्टर नरेंद्र दत्तात्रय कुलकर्णी, सर्जन आणि यूरोलॉजिस्ट आहे. आज डॉक्टर नावाचा माणूस हे या पुस्तकाचं प्रकाशन झालं आणि त्याच्यामध्ये माझ्या काही पेशंटच्या अनुभवांवर कथा प्राध्यापक उपेंद्र कुलकर्णी आणि रमेश रावळकर या दोघांनी त्या लिहिलेल्या आहेत. हे पुस्तक आवर्जून वाचावं याच्यासाठी माझा आग्रह राहील की डॉक्टर आणि पेशंट यांच्यामधल्या संबंधांमध्ये खूप सध्या ताण आलेला आहे. द रिलेशनशिप इज व्हेरी टेन्स. तर संबंध प्रेमळ चांगले असले तर ऑपरेशन्स यशस्वी होतात असा माझा अनुभव आहे आणि ते संबंध चांगले ठेवण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे. आणि त्याच्या उदाहरणं म्हणून मग मी त्या 31 कथा सांगितल्या आणि त्या प्राध्यापक उपेंद्र कुलकर्णी आणि रमेश रावळकर यांनी सूत्रबद्ध केल्या, लिहून काढल्या आणि कैलास पब्लिकेशननी ते पुस्तक पब्लिश केलेलं आहे. तर सर्वांनी ते आवर्जून वाचावं. मराठीत आहे, छोटं आहे, एका बसनी वाचण्यासारखं आहे असं माझं सगळ्यांना आग्रह आहे. काय प्रिकॉशन घ्यायला पाहिजे सर? खाण्याच्या बाबतीत काही टिप्स मिळतील का आपल्याकडून? जरुरतीपेक्षा थोडं कमी खावं आणि चोचले जिभेचे पुरवू नयेत आणि 2 जेवणाच्या मध्ये 5 तास तरी अंतर असावं आणि शक्यतो आईच्या, बहिणीच्या, मावशीच्या हातचं खावं, रस्त्यावरचं खाऊ नये. व्यायाम करण्याच्या बाबतीत काही टिप्स द्या तुम्ही त्याच्याबद्दल? व्यायाम केलाच पाहिजे, उपाशी पोटी केला पाहिजे, सकाळच्या ब्राह्मण मुहूर्तानंतरच्या मुहूर्ताला केलं पाहिजे. जमत नसेल तर रात्री पण केलाच पाहिजे, पण दररोज 10 मिनिटं त्यांनी सगळ्यांनी व्यायाम केलाच पाहिजे. पूर्णपणे सत्यकथा आहेत आणि विविध समाजाच्या विविध स्तरातल्या आहेत, महाराष्ट्राच्या विविध गावातल्या आहेत त्या. आणि ते हेडगेवार रुग्णालयाला शरण आलेले पेशंट होते. हेडगेवारच्या टीमनी ते सक्सेसफुल केलेले आहेत. पण त्या पूर्णपणे सत्यकथा आहेत. नावं बदललेत मात्र. ते सध्याच्या प्रचलित नियमानुसार नावं बदललेले आहेत. हो आहे, शक्यता आहे. व्यसनमुक्तीच्या बाबतीत काही बोला सर थोडं. आजकाल फारच व्यसनाच्या अधीन गेलेले आहेत. एकमेकांबद्दल प्रेम कमी झालेलं आहे, कुटुंबामधलं प्रेम कमी झालेलं आहे. ते जर वाढलं तर व्यसनापासून लोक दूर राहतील बरं का. तर ते प्रेम वाढवण्याचे सगळे प्रकार केले पाहिजेत. आजच्या काळात पुस्तकाचं काय महत्व आहे हे त्यांना विचारलं. या पुस्तकात तर त्यामुळं या पुस्तकाचं जो कोणी वाचन करेल त्याला लक्षात येतं की काही चांगल्या संस्था आहेत, काही चांगले डॉक्टरही आहेत आणि अशा लोकांना शरण केलं तर चांगल्या गोष्टी घडतात. आणि डॉक्टर हा चांगलाही बोलू शकतो, वेळही देऊ शकतो. त्यामुळं टीमवर्कचं महत्त्व मी या पुस्तकात खूप वेळा विशद केलेलं आहे. वाचकांना काय आव्हान करतात? वाचकांनी हे पुस्तक 2-3 वेळा तरी वाचावं, मग त्यांना पूर्णपणे डॉक्टर पेशंट या रिलेशन संबंधी अनेक जाणकारी प्राप्त होते. मी उपेंद्र कुलकर्णी, डॉक्टर नावाचा माणूस हे पुस्तक मी आणि रमेश रावळकर यांनी मिळून कथाबद्ध केलेलं आहे. त्या कथांचं सूत्र असं आहे की रुग्ण आणि डॉक्टर यातला संवाद फार महत्त्वाचा आहे. आणि तसं मी एका प्रसंगात सांगितलेलं आहे की ओटीमध्ये डॉक्टर कसा विचार करतो आणि बाहेर रुग्ण आपल्या रुग्णाच्या संबंधातले नातेवाईक कसा विचार करतात, या अनेक प्रसंगांवरून ते स्पष्ट होतं. आणि एक अतिशय कॉम्प्लिकेटेड प्रोसिजर असते. रुग्णांना तर सगळ्याच गोष्टी स्पष्टपणे सांगता येतातच असं नाही, परंतु ND कुलकर्णींनी अनेक वेळा अशा सगळ्या रुग्णांना त्या गोष्टी समजावून सांगितलेल्या आहेत. त्यामुळे हे समजावून सांगण्याचा जो विषय आहे त्याला आपण रुग्णसंवाद म्हणू. हा रुग्णसंवाद अतिशय महत्त्वाचा आहे. डॉक्टरनी वेळ देणं फार आवश्यक असतं, पण बऱ्याच वेळा त्याच्यात काही अडचणी पण असतात. तर या प्रसंगातून लोकांना त्या गोष्टी स्पष्ट होतील आणि आज जो एक सामाजिक ताण आपल्याला जाणवतो या आरोग्य व्यवस्थेमध्ये, त्यातनं काही सुधारणा होण्याची शक्यता आहे. या हेतून हे पुस्तक लिहिलेलं आहे. डॉक्टर मंजुषा कुलकर्णी. वाचन संस्कृतीविषयी बोलावं असं तुम्ही मगाशी म्हणाला. वाचन संस्कृती ही वाढली पाहिजे. सध्या एकूण मीडिया आणि या सगळ्यांच्या याच्यामुळे एकूण पुस्तकांचं वाचन
असा विषय थोडासा कमी झालेला आहे. परदेशातलं वर्णन केलं तर असं म्हणतात की रस्त्याच्या बाजूला काचेची कपाटं असतात, त्यात पुस्तकं ठेवलेली असतात. कधी कधी काही लोक त्याच्यातलं उचलून वाचतात. असं जर आपल्याला काही करता आलं की आपण पुस्तकं लोकांच्या हाताशी दिसली तर कदाचित वाचन संस्कृती पुन्हा बळावेल. त्यामुळे ती वाढवण्यासाठी आपण सगळ्यांनी जरूर प्रयत्न केले पाहिजेत. आरोग्य या विषयात बोलायचं तर मी महिला असल्यामुळे नेहमीच महिला आरोग्यावर जास्त भर देते. महिलांनी स्वतःच्या आरोग्याकडे आहार, विहार, योग्य व्यवहार आणि व्यायाम करून नक्की लक्ष दिलं पाहिजे, एवढं नक्की सांगेन. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.